नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ती म्हणजे नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आणि नमो शेतकरी झाल्याबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता एकत्र जमा होणार की वेगवेगळे जमा होणार, त्याचबरोबर हप्ता केव्हा जमा होणार ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत। त्याचपूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती असली तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे बरेचसे हप्ते जमा झालेले असून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये बरीच तफावत निर्माण झालेली आहे। जर आपण बघितलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा टायमावर जमा होतो, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा टायमावर जमा होत नाही। अशातच आता मोठी अपडेट ही आलेली आहे। परंतु तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी त्या 2-4 गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या। जर तुम्ही या प्रोसेस केले नाही तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहावे लागू शकते। तर त्यातली सर्वात महत्त्वाची बाबत म्हणजे ई-केवायसी। प्रथम ई-केवायसी करण्यासाठी मध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा मोबाईलद्वारे तर नाही पण सीएससी केंद्रावर जाऊन किंवा कृषी विभागात जाऊन तुम्ही भेट देऊ शकता। तुमची प्रोफाईल जेव्हा ओपन केले तेथे दाखवते, जर का तुम्ही तुमच्या प्रोफाईल समोर जर बरोबरचं चिन्ह असेल तर तुम्हाला हप्ता रेग्युलर येणार, परंतु तुमच्या याच्या जर त्रुटी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्यासंबंधी तुम्हाला काय करावं लागेल, जर समजून घेऊ शकता तुम्ही, जर तुमचे बँक खाते आधारला लिंक नसेल तरी सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार नाही। लँड सीडिंग, त्याचबरोबर तुमचा जर लँड सीडिंगमध्ये प्रॉब्लेम झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर तुमचं जर पासबुक ची केवायसी झालेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्हाला पूर्वी हप्ता मिळत होता परंतु आता हप्ता मिळत नाही, तर आम्ही काय करावे। तुम्ही सर्वप्रथम सीएससी केंद्रावर किंवा आपली प्रोफाईल ची pmkisan.gov.in वर जाऊन बघू शकता की तुम्ही कशामध्ये त्रुटी आहेत आणि जर त्या त्रुटी दूर करण्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन भेट द्यावी लागेल आणि जी पण त्रुटी असेल ती दूर करून पुन्हा एकदा तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा घ्यावा लागेल। आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की पीएम किसानचे 2 हप्ते पडले परंतु फक्त नमो शेतकरीचा एकच हप्ता पडलेला आहे, तर उर्वरित हप्ता हा येणार आहे किंवा नाही। तर पीएम किसानचे 2 हप्ते झाले आपल्याला माहिती आहे, परंतु आता नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते इथून पुढे दोन्ही हप्ते सोबतच येणार आहे। कारण आपण जर बघितलं तर मागं निवडणुकीमुळे आणि आचारसंहितेमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अटकलेला होता, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचे हप्ते पडलेले नव्हते। परंतु पीएम किसानचा जर बघितलं तर आपण पीएम किसानचा हप्ता रेग्युलर आणि वेळेनुसारच पडत आहे। अशातच आता आपण जर बघितलं तर आता खरीप हंगाम सुरू होत आहे। जर आपण बघितलं तर जूनमध्ये हा खरीप हंगाम सुरू होत असतो। तर अशात आता जर बघितलं आपण तर जूनमध्ये खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे या नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा उद्देशच मेन असतो की शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत करण्यासाठी। आता जर बघितलं आपण खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला बियाणे त्याचबरोबर खते खरेदी करण्यासाठी सुद्धा या छोट्याशा रकमेचा मदत ही होतच असते। अशातच माझा नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्र येणार आहे आणि हे हप्ते जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी बांधवांनो। कारण जूनमध्ये आपल्याला माहिती आहे, जूनमध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण देशामध्ये पेरणी होत असते। कारण जूनमध्ये आपल्याला माहिती आहे मान्सून हा जूनमध्ये आपल्या भारतामध्ये येतो, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जूनमध्ये मान्सून हा येतो। त्यामुळे आता नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकत्रित 4,000 रुपये येणार आहे। ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।